तर रोहित पवारांचं पंढरपुरातील आंदोलन आज तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। त्यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज उपस्थित राहणार आहेत। आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। सरकारनं कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास उद्यापासून संत नामदेव पायरीवर बसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज गेल्या 3 दिवसापासून रोहित पवार अन्नत्याग उपोषणाला पंढरपूरमध्ये बसलेले आहेत। आज तिसरा दिवस आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल की आज अन्नत्याग उपोषणाचा तिसरा दिवस आहे, कोणाशी काही चर्चा वगैरे काय झाली? नाही, तीन वेळा कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं। कृषी मंत्र्यांनी हेच सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालंय आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण एक चर्चा करू, मंगळवारी भेटू, एवढंच त्यांच्याकडनं सांगितलं। अजून दुसरं कुठंच काय आम्हाला आश्वासक या सरकारकडनं अजूनपर्यंत सांगितलं गेलं नाही। आज कोण कोण येणार आहेत? आज शशिकांत शिंदे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, त्यानंतर मनोज दादा येत आहेत, त्याचबरोबर जानकर साहेब येत आहेत, महादेव जानकर साहेब, राजू शेट्टी साहेब येत आहेत, संजय राऊत साहेब येत आहेत। असे बरेच काही मोठे नेते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनात स्थळी येणार आहेत। सरकार काही वेळ काढू पाहताय का? 3 दिवस झालं अंत पाहताय का सगळ्या शेतकऱ्यांचा? हे बघा, हे काय शेतकऱ्याला जे काही तुमच्या अटी आहेत त्या परवडणाऱ्या नाहीत। त्यामुळे शेतकऱ्याच्या बाजूने सरकारला निर्णय तर घ्यावाच लागेल आणि जर शेतकऱ्याच्या बाजूने सरकारने निर्णय नाही घेतला तर मग सरकारला हे परवडणार नाही। तर मला असं वाटतं ठीक आहे, अंत पाहायचंय पहा, आम्ही काय इथून हटणार नाही, आम्ही थांबणार नाही। आज इथं बसलोय, उद्या जाऊन आम्ही श्री नामदेव पायरीच्या इथं जाऊन बसू, पण विषय एवढाच आहे की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय द्या, एवढी भूमिका आहे आणि एवढी विनंती आहे। 48 लाख शेतकऱ्यांचा हा विषय आहे। गिरीश महाजन सुद्धा म्हणतायत, अनेक नेते पडळकर असतील तुमच्यावर आरोप करते की तुम्ही जे करताय स्टंट आणि नौटंकीबाजी करताय असं म्हणतात। नाही, महाजन साहेबांचं काय झालंय माहितीये का, ते महाकुंभ जो नाशिकला होतोय त्याच्यामध्ये सुद्धा इतके पैसे त्यांनी खाल्लेत। त्याचा एक प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे लवकरच। त्यामुळे महाजन साहेब, तुम्हाला आता जे काही बोलायचं ते बोला। तुम्ही धर्मामध्ये सुद्धा पैसा कसा खाता हे आम्ही सांगू शकतो, पण आज या विषयावर बोलून आणि बाकी जे चिल्लर जे कोणी नेते मुद्दामून आमच्यावर बोलायला पाठवलेलं त्यांच्याबद्दल बोलून काय कारण त्यांना अधिकारच नाही। ज्या लोकांना अधिकार नाही या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा, त्यांच्याबद्दल बोलून मी आपला वेळ घेणार नाही। विषय एवढाच आहे की मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, बावनकुळे साहेब, त्यानंतर आपले भरणे मामा या लोकांनी जर याच्यामध्ये पुढाकार घेऊन काहीतरी चर्चा केली तर मला असं वाटतं काहीतरी मार्ग निघेल। काल भरणे मामा सुद्धा म्हटले होते की तुम्हाला चर्चा विषय निघेल, चर्चेत नाही सुटलं जाईल पण तुम्ही चर्चेला यावं लागेल तुम्हाला। नाही, विषय एवढाच आहे, ते म्हणतात की सकारात्मक चर्चा करू। राज्यकर्ते जे असतात नाही तर राजकारणी जे असतात त्यांचा हा जो शब्द आहे सकारात्मक, तो अतिशय घातक असतो, त्याच्यावर कधी विश्वास आपण ठेवायचा नसतो। त्यामुळे आमचं मत आहे ठीक आहे, आमच्याकडे कोणाला पाठवायचं नसेल तर नका पाठवू, पण मुंबईतून टीव्हीवर तुम्ही एवढंच सांगा, या 2 अटी, एक अट ज्यांचं कर्ज हे प्रलंबित आहे अशा लोकांची 2019ची अट जी आहे तर ते तुम्ही अट काढावी आणि ज्यांचं रेग्युलर कर्ज आहे त्याला तुम्ही जी 2 वर्षाची अट टाकली ती काढावी आणि ते जाहीर करा। विषय आमचा संपेल इथून। संध्याकाळपर्यंत निर्णय नाही झाला तर उद्या नामदेव पायरीला ह्या अन्नत्यागाचं उपोषणाला सुरुवात करणार असं रोहित पवार यांनी सांगितलंय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।